भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं येत्या 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शेगाव येथे राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की आयुष विभागाच्या वतीनं हा आरोग्य मेळावा संत गजानन महाराजांच्या नगरीमध्ये होणार आहे। या मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, पालकमंत्री संजय सावकारे, राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार डॉक्टर संजय कुटे, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री पद्मविभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा तसेच आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य प्रोफेसर राकेश शर्मा यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे। आयुष मंत्रालयाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाला देण्यात आली आहे। अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ही महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथे 1907 साली स्थापन झालेली आयुर्वेदाची सर्वात मोठी व जुनी संघटना आहे, जी संपूर्ण देशभर कार्यरत आहे। सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयोजन समिती स्थापन करण्यात आली असून आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष डॉक्टर आशुतोष गुप्ता यांना आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे। आयुर्वेद महासंमेलनाने यापूर्वी 22 राज्यस्तरीय आरोग्य, 3 राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य मेळावे त्यांनी यशस्वीपणे आयोजित केले आहेत। या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये आयुष चिकित्सा पद्धतीचा म्हणजेच आयुर्वेद, युनानी, सिद्ध, सोवा, रिक्पा, होमिओपॅथी, निसर्गोपचार व योगाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्यात 4ही दिवस नागरिकांची व रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्याचबरोबर त्यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन देखील विविध तज्ञ व्याख्यानांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। या मेळाव्याचा फायदा बुलढाणा जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांना देखील होणार असून या मेळाव्यात वन औषधी लागवड संदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे। त्याचा उपयोग शेतकऱ्यांना आपल्या शेतात वन औषधी लागवडीसाठी होणार आहे। या कार्यक्रमाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे। या आरोग्य मेळाव्यात देशभरातील अनेक आयुष औषध निर्माता कंपनी सहभाग होणार असून त्यांच्या माध्यमातून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचा अवलंब ते कशा पद्धतीने करीत आहेत, सोबतच आयुर्वेदामध्ये चाललेले नवीन संशोधन याबद्दलची माहिती देखील दिली जाणार आहे। आयुष औषधी निर्माता वर्गासाठी देखील वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। या ठिकाणी वनौषधी प्रदर्शनाच्या माध्यमातून सामान्य लोकांना आपल्या जवळपास सापडणाऱ्या वनौषधीच्या सहाय्याने सोपा आणि माफक दरात उपचार कशा पद्धतीने केले जाऊ शकतात याची देखील माहिती या ठिकाणी मेळाव्यात दिली जाणार आहे। आपण आयुष मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर अभिनव पद्धतीनं आयुष मंत्रालयाचे कामकाज पुढे नेण्याच्या सातत्याने काम करत आहोत। यातील प्रमुख बाबी म्हणजे देश का प्रकृती परीक्षण अभियान 29 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची घोषणा केली। या अभियानात 1.39 कोटी लोकांनी सहभाग घेतला आणि फेब्रुवारी 2025 मध्ये 5 गिनीज विश्वक्रम नोंदविले गेले। त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेबाबत WHO मिळून पारंपरिक औषधोपचारांवरील दुसरी जागतिक शिखर परिषद डिसेंबर 2025 मध्ये दिल्लीत संपन्न झाली। यामध्ये 100हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। 25हून अधिक देशांचे मंत्रिस्तरीय शिष्टमंडळ आले होते आणि 18 देशांसोबत द्विपक्षीय बैठका पार पडल्या। जून 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले। आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे 3 लाखाहून अधिक लोकांनी एकत्र योगाभ्यास केला। ऑक्टोबर 2024 मध्ये आदरणीय राष्ट्रपतींच्या हस्ते AIIA दिल्ली येथे आयुष औषधी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। आता आयुष मंत्रालयाच्या सर्व संस्थांमध्ये आम्ही आयुष औषधी केंद्र सुरू करणार आहोत। ही आयुष औषधी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची आमची योजना आहे। सध्या आयुष्मान भारत योजनेत आयुष पॅकेजेसचा समावेश करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। आपल्या मंत्रिपदाचा फायदा सर्वसामान्य जनतेलाही व्हावा या दृष्टिकोनातून आयुष आरोग्य मेळावा आपल्या जिल्ह्यात अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या माध्यमातून घेत आहोत। या मेळाव्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेला कामगार मंत्री आकाश फुंडकर, बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष डॉक्टर आशुतोष गुप्ता, कार्यकारी अधिकारी अवधेश कुमार श्रीवास्तव उपस्थित होते।